पावसाची चाहूल लागलेली आहे, पण अशा वेळेला म्हणजे ढग दाटून येतात आणि बरसत नाही. म्हणजे तानसेनने ताण घेतल्यानंतर मिया मल्हार गायल्यानंतर पाऊस बरसायचा. आपला पाऊस बहुधा गुरु आणि किशोर शिवाय बरसत नाही. दरवर्षी तो माहोल तशा पद्धतीने क्रिएट केल्याखेरीज तसा त्यालाही ती कविता, त्या गप्पा, त्यांची एक वेगळी आस असावी असं मला वाटतं. आणि यंदाचा पावसाळा या दोघांसाठी खास आहे. जाणून घेऊया. एकाच सिनेमात ते एकमेकांसमोर अभिनेते म्हणून येतात, कवी, गीतकार म्हणून ते स्वतः एक वेगळं अस्तित्व ठेवून आहेत. पण यंदाचा बरसणारा पाऊस त्यांच्यासाठी कसा आहे आणि यातला नेमका त्यांचा गणवेश कोणता ते परिधान करणार आहेत, जाणून घ्या. किशोर, यस, क्या बात आहे. म्हणजे गुरु, तू आणि मी यातली एक जी भट्टी आहे, दरवर्षीच्या पावसाळ्याची भट्टी आहे. आणि दरवर्षी तू आमचा आवर्जून लोकांना पावसामध्ये भिजायला नेतोस, हे एक म्हणजे खास आहे. आणि यावर्षी खास ओकेजन आहे म्हणायला हरकत नाही. पण यंदाचा गणवेश म्हणजे किशोर गुरु ज्या वेळेला समोर काम करत असतो, मनात काय, कारण मी असं खूप कमी वेळा पाहिलंय, उत्तम मित्र असणं आणि ते प्रोफेशनली तितकंच नातं उत्तम असणं हे फार अवघड असतं. कारण एकाच प्रोफेशनमध्ये काम करताना एक हेल्दी रायव्हलरी वगैरे असं काहीतरी असतं, पण ते मला तुमच्या दोघांमध्ये कधीच जाणवलं नाही. नाही, कारण आम्ही खूप वर्ष एकमेकांना ओळखतो, मित्र आहोत. आणि एकमेकांच्या कामाबद्दल मुख्य म्हणजे खूप आदर आहे आम्हाला. आणि त्याला एखादं गाणं सुचलं, लावणी सुचली तर नटरंगची सगळ्या लावण्या याने लिहिल्यानंतर मला एक पॉझिटिव्ह असूया वाटली होती त्याच्याबद्दल. आणि माझी काही गाणी त्याला इतकी आवडतात की हे मला का नाही सुचलं असं त्याला वाटतं. तर इतकं हेल्दी रिलेशन आहे आमचं. आणि गणवेश या चित्रपटामध्ये पहिल्यांदा तो ॲक्टर म्हणून समोर उभा राहिला. मला अजून आठवतंय, सकाळी सूर्य उगवतानाचा पहिला शॉट आमच्या दोघांचा होता. आणि वन शॉट होता तो अख्खा सीन, 2 फुलस्केप पेपरचा होता. आणि सूर्य वर येता येता वन शॉट अतुलने तो डिझाईन केला होता स्टेडी कॅमवर. आणि त्याच्या आधी, आणि खूप थंडी होती त्यावेळेला, आणि त्याच्या आधी त्या वीट भट्टीच्या आसपास आम्ही दोघांनी जवळजवळ 10 वेळा रिहर्स केला होता नाटकासारखा तो सीन, कारण आम्हाला रिटेक नको व्हायला हवा होता. आणि तो वन टेकमध्ये ओके झालेला सीन आहे. आणि अक्षरशः 8:30-9 वाजता याचं पॅकअप सुद्धा हा येऊन गेला सुद्धा. पण गुरु कशा अर्थानं, कारण नटरंगमध्ये तुम्ही होतात एकत्र टेक्निकली, पण एकमेकांसमोर आला नव्हतात. कवी म्हणून येणं आणि अभिनेता म्हणून येणं, आणि ते आता पडद्यावर येणं या पावसाळ्यात. अहो, माझ्यासाठी सुवर्ण संधी, कारण मुळात यात मी गाणी लिहिली होती आणि त्यानंतर एका रोलसाठी मला विचारलं होतं दिग्दर्शकाने. त्याला मी काही रिस्पॉन्स तसा दिला नव्हता, कारण काय भूमिका आहे आणि काय असेल आहे. तर एके दिवशी मग किशोरने आपुलकीने फोन केला की अरे, तो तुला कामासाठी विचारतोय, का करत नाहीस, म्हणजे माझ्याबरोबर काम करायला तुला प्रॉब्लेम आहे का काही. हे त्याने इतकं जिव्हाळ्याने विचारलं की मला वाटलं की करूया. कारण थोडा आळशी असल्यामुळे, अरे कुठे असेल शूटिंगमध्ये संगमनेरला वगैरे. आणि मला अजून आठवतंय, कडाक्याची थंडी आणि तिकडे 7 डिग्री वगैरे होतं. मी रात्री पोचलो होतो पहाटे, आणि म्हणजे आंघोळ करू की नको इतपत कुडकुडाट होता तिकडे. आणि 6:30 वाजता तो शॉट सूर्योदयाच्या वेळी होणार होता. आणि मला त्यांनी सांगितलं की ते वीटभट्टी कामगार असताना कडाक्याच्या थंडीत बाकी सगळे स्वेटरमध्ये होते, आणि किशोर पातळ फाटसा तो असतो मजुराचा त्या कपड्यात होता. मला वाटलं की अरे, हा जर असा आहे तर आपल्याला. आणि मी तो कुडकुडत तो पातळ सदरा घातला होता, मला अजून आठवलं. आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच रिहर्सल केल्या, कारण किशोरने मला एक ॲक्टर म्हणून, तो नेहमी खूप कमी माणसं अशी असतात ज्यांच्याकडे बघितल्यावर तुम्हाला वाटतं की अरे, आपण हे काम करायला हवं. तर अभिनय गेली कित्येक वर्ष मी फक्त लिखाण आणि हे करतोय. नटरंगनंतर काही भूमिकांसाठी विचारणं पण झालं होतं, पण किशोरचं काम बघतो तेव्हा मला वाटतं की आपण हे अभिनय करायला पाहिजे. असं जे वाटतं ना एखाद्याचं काम बघितल्यावर, तर तसं होतं. आणि त्याच्याबरोबर काम करायची संधी. तर पहिलं, मी स्वतः लेखक असल्यामुळे आपण स्क्रीनकडे डायलॉग करतोय, 2 ओळीनंतर इथे कट होणार, मग याचा क्लोज लागेल, असं असतं ते 2 पानाचं. त्यामुळे मी तो अर्धा वाचला होता सीन आणि निर्धास होतो. अतुल डायरेक्ट त्या व्हॅनिटीमध्ये आला आणि म्हणून आपण अख्खा वन टेक करतोय 2 पानाचा, आणि तो स्टेडी कॅमचा शॉट आहे. म्हटल्यावर पहिल्यांदा माझ्या पोटात गोळा आला होता. पण किशोर म्हणाला की आपण नाटकासारखं रिहर्सल करू, काही टेन्शन घेऊ नकोस, आणि आपण ते सगळं करू, आणि मी आहे तुझ्याबरोबर. हे जर त्याने पहिल्याच मला जो धीर दिला ना, त्यात ते सगळं होऊन गेलं आपोआप. बात आहे. किशोर, गणवेश तुझ्यासाठी इतकं महत्त्व आहे. यंदाचा बहुधा पाऊस आणि बॉक्स ऑफिसवरचा पाऊस हे सैराटचं वादळ आहे. गणवेश त्याच्या पुढे जाऊन, कारण कंटेंट वाईज ज्या पद्धतीचा सिनेमा असतो, मधल्या काळात लालबागची राणी होता, आत्ता तुझा आहे, ह्या सगळ्यामध्ये तू कशा अर्थानं ते पाहतोस? काय आत्ताचं गणवेश, हे वारं, एकूणच सिनेमा
आणि खरं तर मला एक विचारायचं, तू इतकी भूमिका गोड करत असताना म्हणजे त्या सिनेमासाठी स्वतःच गाणं लिहावं असा मोह का नाही झाला, किंवा अतुलला गुरुकडून ते लिहून घ्यावं असं का वाटलं? नाही ऍक्च्युली मला अतुलने जेव्हा या सिनेमामध्ये काम करायचं विचारलं तेव्हा तो म्हणाला की थीम सॉन्ग पण आहे, आणि मला खूप भीती वाटली होती की हा पॅकेज डील मध्ये हे पण मागतो. पण तो ऑलरेडी गाणं रेकॉर्ड करून घेऊन आला होता आणि मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की मी गुरुकडनं लिहून घेतलं. म्हटलं क्या बात आहे. आणि नंतर त्याने म्हटलं की यार गुरुदादाला आपण विचारूया का रोलसाठी. तो सुद्धा मला खूप आनंद झाला. या वर्षीचा हा पावसाळा माझ्यासाठी स्पेशल याच्यासाठी आहे की गणवेश नावाचा अतिशय महत्त्वाचा चित्रपट माझ्या आयुष्यातला 24 जूनला रिलीज होतोय. खूप कमी वेळेला ॲक्टरला बॅटिंग करण्यासाठी ग्राउंड मिळतं. जसं मला ध्यास पर्वमध्ये ग्राउंड मिळालं होतं, समरमध्ये श्याम बेनेगलच्या ग्राउंड मिळालं होतं आणि नटरंगमध्ये मिळालं होतं. पण नटरंगमध्ये समोर अतुल होता आणि मी इतका दबून गेलो होतो की मी त्या खेळाचं ग्राउंडमध्ये कधी रूपांतर झालं मला कळलं नाही. आणि जोगवा होतं आणखीन. तर हा फुल लेंथ रोल मला पहिल्यांदा अतुलने आणि पांडवा तेवढा येस तेच. तर मला खूप खेळायला चान्स होता याच्यामध्ये. पण खूप वेळेला असं होतं की ॲक्टरला खेळायला ग्राउंड मिळतं पण तो जाऊन स्टान्स घेऊन टुकू करत राहतो पण रन्सच बनत नाहीत. पण मला असं वाटतं की यामध्ये मी बऱ्यापैकी आणि माझा सराव बरा झाल्यामुळे मला वाटतं या रोलमध्येही मी चांगलं काम करण्याचा, प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. तू सिनेमा पाहिलाच आहेस आणि खूप वेळेला असं वाटतं की समाधान देऊन जातं बघ एखादं काम की यार आपण केलं. पण पाहिल्यानंतर कुठलाही ॲक्टर म्हणतो की यार अजून थोडं व्हायला पाहिजे होतं. तसं माझं होतंच. पण गणवेशचा रोलही मला खूप आवडला करायला. आणखीन एक गोष्ट तुझ्या लक्षात आली असेल, ज्याही चांगल्या दिग्दर्शकाला वेगळी गोष्ट पहिल्यांदा करायची असते तेव्हा तो किशोर कदमला चॉईस देतो. नटरंग हा पहिला सिनेमा होता रवी जाधवचा ज्याच्यामध्ये त्याने मला महत्त्वाचा रोल दिला होता. फॅन्ड्री हा नागराचा पहिला चित्रपट होता ज्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल मला दिला होता. आणि आता अतुलचा हा पहिला चित्रपट आहे. आणि हे दोन्ही चित्रपट खूप आवडले होते लोकांना, चालले होते. म्हणून त्याच न्यायाने गणवेश सुद्धा लोकांना खूप आवडेल आणि चालेल असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटतं. निश्चित. यंदाच्या पावसाळ्यात तुझ्या काही वेगळ्या कविता वगैरे तुला स्फुरल्यात की गावी जाणार आहेस काय? गावी दरवर्षीप्रमाणे आपलं जे रिक्रूट ठरतं की पाऊस पडल्यावर आपण जायचं आणि आपण नियमितपणे जातो आपल्या गावाला. तर तसं आहे. हो दरवर्षी हुल देतो पावसासारखी. मी ठरवतो की पावसात किशोरला गावी न्यायचं पण किशोर म्हणतो की अरे उत्तम भूमिका चालून आली आहे तर या वर्षी नको. आणि माझ्यासाठी आनंद असतो कारण ती एक वेगळी पर्वणी पडद्यावर बघायला मिळणार असते त्यामुळे ते राहून जातं. आम्हाला गावी न्यायला घाबरतोस काय तुम्हाला अजून कळत नाहीये. पण काय असं दडलंय? बाकीचं सगळं बाहेर करून येऊ ना, आम्ही घरात झोपायला जागा. पण ही म्हणजे जसं पाऊस हुल देतो तसं गुरुची एक हुल आहे असं आपल्याला म्हणता येईल. 4 वर्ष झाली यार. या वर्षी नक्की जाऊ. पण पाऊस सुरू झालेला नाहीये. म्हणजे दरवर्षी तो नेमेची येतो पावसाळा तो अजून आलेला नाहीये. पण या सगळ्यातला शाळेतला तुझा पाऊस किंवा असा कोणता स्मरणात राहिलेला किशोर पाऊस आहे गणवेश किंवा त्या सगळ्या गोष्टीत? कारण शाळा सुरू होतानाचा पाऊस किंवा ते एकूण खारदांड्याचा पाऊस किंवा तिथे असणारं ते वातावरण, म्हणजे तिथे ज्यावेळेला ढग दाटून येतात काहीतरी मॅजिक आहे पण त्या जागेत असं मला कायम वाटतं. खारदांडा नावाचं एक अतिशय स्वप्नवत असं कोळी गाव होतं जिथे मी लहानाचा मोठा झालेलो आहे. समुद्राच्या किनारी 4 मजली म्युन्सिपल स्कूल होती ज्याच्या 4थ्या मजल्याच्या खिडकीच्या बाजूला माझा बाग होता आणि जिथून समुद्र दिसायचा. आणि पावसाळ्यामध्ये ते सगळं समोर मैदान असायचं जे मैदान जाळ्या सुकवण्यासाठी कोळी लोक वापरायचे आणि त्याच्या पलीकडे समुद्र होता आणि ढग असे दाटून यायचे आणि समुद्रावर मुसळधार कोसळणारा पाऊस पाहणं ही एक कविताच असते. म्हणजे आपण डोंगरांवर पडणारा पाऊस पाहतो, झाडांवर पडणारा पाऊस पाहतो, जंगलातला पाऊस ऐकतो, पण समुद्रावर जेव्हा मुसळधार पाऊस कोसळत असतो ना ते दृश्य अद्भुत असतं एकदम. आणि ते मी कितीतरी वर्ष अनुभवलेलं आहे आणि शाळेच्या गणवेशामध्ये कितीतरी त्या पावसामध्ये भिजलेलो आहे. मला यावर्षी परत त्या शाळेची आठवण येते. हे तुझ्यातला म्हणजे प्रत्येकाचा पाऊस पडत प्रत्येक असतो
पण प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं असं मला वाटतं. गुरु, तुझं एक त्या सगळ्याकडे बघणंही वेगळं आहे. त्या सगळ्याकडे एक पेंटर म्हणून तुला दिसणारा, एक कवी म्हणून असणारा, गीतकारांमधून डोकावणारा, या सगळ्यामधला तुझ्या मनातला पाऊस कसा असतो? नाही, प्रत्येक वेळी पावसाची रूपं वेगळी असतात. म्हणजे दरवर्षी मुळात वॉटर कलर पेंटिंग करण्यासाठी पावसाळ्यासारखा सीझन नाही. वॉटर कलरमधला पाऊस टिपणं, कॅमेरा टिपणं, शब्दामध्ये टिपणं, पाऊस दरवेळेस वेगळं काहीतरी घेऊन येतो. म्हणजे आपण म्हणतो की दरवर्षी पाऊस तोच असला तरी आपले पाहिलेले पावसाळे बदललेले असतात. त्यामुळे आपल्याला एक वेगळा पाऊस त्या वर्षी अभिप्रेत असतो आणि तो व्यक्त होणंही वेगळं असतं आपलं. म्हणजे आधीच्या वेळी जसं असतो तर वर्षभरात जे तुम्ही भोगलेलं किंवा सहन केलेलं असतं किंवा एन्जॉय केलेलं असतं ते सगळं व्यक्त करण्याची वेळ कुठल्याही कलावंतासाठी मला वाटतं पावसाळा असतो. कारण तुम्ही हळवे होता पावसात, कुठेतरी तो ओलावा तुम्हाला हे करतो. तो मॅजिकार संध्याप्रकाश जो संधीप्रकाश असतो आणि कातरवेळेचा जो माहोल आहे तो पावसाळ्यात तशा अर्थानं येतो. आणि म्हणजे मग ती जीएनची कातरवेळ असेल, ग्रेसची असेल, मोकाशींची असेल किंवा सौमित्रची असेल, कशा पद्धतीला ती हुरहुर असते, काय अनामिक ओढ असते त्या सगळ्या त्या मॅजिक आरमध्ये. पावसाळी संध्याकाळ ही कवीसाठी किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह माणसासाठी, मग तो चित्रकार असो, कवी असो, लेखक असो, त्याच्यासाठी एक पर्वणी असते असं म्हणायला नको. कारण त्या वेळेमध्ये आपोआप काहीतरी असं दुःख दाटून येतं, वेदना दाटून येते आणि आनंद नाही वाटत त्यावेळेला. शांत बसावं वाटतं, आतमध्ये खूप काहीतरी चाललेलं असतं आणि बाहेर असं अंधारलेलं असतं, झुरमुर पाऊस पडत असतो. ती एक क्रिएटिव्ह वेळ असते असं मला वाटतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ज्या शहरांमध्ये, ज्या देशांमध्ये सतत न बोलावता पाऊस पडत असतो अधूनमधून, ते देश मला खूप आवडतात. अमेरिकेमध्ये गेल्यानंतर कधीही पाऊस पडतो, तिकडचे लोक कधीही पाऊस पडतो तिकडे, आणि कधी लंडनमध्ये सुद्धा कधीही पाऊस पडतो. तर असलं वातावरण मला खूप आवडतं, कारण मी त्या वातावरणातला आहे असं मला वाटतं. या खरं तर सृजन वेणा ज्या असतात त्या पावसाळ्याशी कनेक्ट असतात. मला वाटतं मुंबईचा पाऊस आता जो बेभरवशाचा आहे. तर मी एका कवितेत म्हणजे तो काय म्हणतात की विरहिणीच्या शब्दासाठी तो वापरला होता. म्हणजे प्रियकराला पावसाची उपमा येतात, तर पावसाला प्रियकराची उपमा केली होती की पाऊस अगदी अगदी तुझ्यासारखा आहे, पाऊस अगदी अगदी तुझ्यासारखा आहे, येतो सांगून फसवणारा, आठवणी उसवणारा, आठवणी उसवणारा, येतो सांगून फसवणारा, बेधुंद होत चिंब चिंब भिजवणारा, क्षणात जीवलक सखा, क्षणार्धात परका आहे, पाऊस अगदी अगदी तुझ्यासारखा आहे. माझी सुद्धा एक आत्ता एवढ्यात पावसावर केलेली कविता आहे, मी ऐकवतो तुम्हाला. एवढ्यातच आधी कसं अंधारायचं, आधी कसं अंधारायचं आधी, मग झाडं माना उंचावून आभाळात पाहायची, सूर्य गुपचूप ओढून घ्यायचा ढगांचं ब्लँकेट. वा वा. सूर्य गुपचूप ओढून घ्यायचा ढगांचं ब्लँकेट, वारा कसा पडायचाच कुठेतरी जाऊन, वारा कसा पडायचाच कुठेतरी जाऊन, आधी कसे रस्ते मध्येच थांबून राहायचे कुठेच न जाण्यासाठी, आधी कसे रस्ते मध्येच थांबून राहायचे कुठेच न जाण्यासाठी, वळणं कशी वर्तुळाकार स्वतःभोवती फिरत राहायची, वळणं कशी वर्तुळाकार स्वतःभोवती फिरत राहायची, आधी कसं असं बराच वेळ असायचं नसता नसता, वा वा वा, आधी कसं असं बराच वेळ असायचं नसता नसता, डोक्यावर त्वचेवर अचानक थेंब थेंब डंख व्हायचे, आधी कसा गळा आभाळ प्यायचा सहज, आधी कसा गळा आभाळ प्यायचा सहज, तळहात पसरायचे, नंतर नंतर मग नंतर पाऊस येतोय पहिला वेळेला हे कळायचं, पाऊस येतोय पहिला वेळेला हे कळायचं. आता आधी फेसबुक व्हॉट्सअपवर फोटो अपलोड होतात दुष्काळाचे, तहानेचे, आत्महत्यांचे, तेव्हा कुठे आठवण होते गेल्या वर्षी पडायला विसरूनच गेलेल्या पावसाची. आधी कसं कशी मी पहिल्यांदा वाचली आधी. कारण लक्षण रे हे सगळं. हो, पण फेसबुकवर मी खूप वाचलं होतं, आता पाऊस पडतोय आम्हाला चिडवू नका, कविता टाकून पिदवू नका वगैरे, म्हणून मी वाचली नव्हती. पण हे बहारदार आहे, बहारदार आहे. गुरु ह्या सगळ्यामधला म्हणजे
तुला पावसाचं असणारं रूपक जे तू वापरलंयस किंवा त्या सगळ्यामधला कशा अर्थानं तो भावणारा आहे, त्यातला तुकड्या तुकड्यांमध्ये दिसणारा पाऊस, तुझ्या खिडकीच्या याच्यातून पाहिलेला पाऊस, काय म्हणजे तुला ते कोणतं असं फ्रीज झालेली फ्रेम आहे जी तुला अजूनही पावसाची अस्वस्थ करते, तुला काहीतरी किक देते किंवा तू खरंच त्याने मेस्मराईज होऊन जातोस? नाही, पावसाची दोन रूपं आहेत. म्हणजे एकीकडे बेचैन होणारा दुष्काळ करणारा पाऊस आणि एकीकडे एक रौद्र रूप आहे. ते मागे मी एक माणूस बाधा असं नावाचं आर्टिकल लिहिलं की पाऊस अत्यंत हळवा आहे, प्रेमळ आहे, जिथे दुष्काळ पडतो तिथे बरसतो, मन हिरवी करतो. पण एकीकडे त्याचं हे असं भयंकर रौद्र रूप बघितलं की कुठेतरी मनाला वाटतं की पावसालाही माणूस बाधा होऊ लागली. माणूस जो तो म्हणजे यश डोक्यात गेल्यावर माणूस जसा बेभान होतो आणि मग तर तसं कुठेतरी ती माणूस बाधा असाही मी शब्द त्या कवितेत वापरला होता, त्या लेखात. तर मला ते रूप कधी कधी अस्वस्थ आणि बेचैन करून सोडतं. म्हणजे कधी कधी हवा असा वाटतो आणि कुठेतरी गर्दीतून गाडीतून ट्रॅव्हल करताना कुठेतरी रस्त्याकाठची झोपडी बुडली आणि त्याच्यावरती आई वडील त्या मुलांना खांद्यावर घेऊन उभे आहेत असं वाटतं ना. हवा हवा असा कवीला वाटणारा पाऊस सुद्धा तेव्हा नको नको असं वाटतं मला. ते एक भयंकर रूप त्या पावसाचं. किशोर, त्या सगळ्या गोष्टींमधला तुझा गारवा ज्या वेळेला आला आणि त्यानंतर कंप्लीट एक वेगळी कलाटणी मिळाली, तर त्यानंतरचा बदललेला पाऊस किंवा अनेक म्हणजे अशा कप्प्याकप्प्यात जगलेला, काही मैत्रिणींसोबतचा, काही मित्रांसोबतचा, काही गवाक्षातून पाहिलेला, काही बेधुंद होऊन अनुभवलेला समुद्राच्या किनाऱ्यांवरचा, तुझ्या मनात साठवलेलं रूप? मला असं वाटतं की गारवा ज्या वयामध्ये लिहिलं तेव्हा जो इनोसन्स होता शब्दांमधला आणि वयामधला, तो तेव्हा अचूक पकडला गेला होता. आता वय जसजसं वाढत जातं तसतसं आपले अनुभव वाढत जातात, सेन्सिटिव्हिटी बदलत जाते, वाढत जाते, प्रगल्भ होत जाते, समृद्ध होत जाते किंवा थोडीशी पिकत जाते, पोक्त होते असं म्हणायला हरकत नाही. तर आत्ताही पावसाबद्दल कविता लिहायला लागलं की ती कोवळी की येणार नाही असं मला वाटतं. म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी आपण त्या वयाचे होऊ शकत नाही. म्हणजे ओशो जसं असं म्हणतो की एका नदीत तुम्ही पुन्हा पाय घालू शकत नाही, तसं त्या पावसात तुम्ही पुन्हा भिजू शकत नाही. जसं गुरुने म्हटलं की दरवर्षी पाऊस येतो, आभाळातनंच पाणी पडतं, तुंबतं तसंच पाणी, परंतु आपण भिजतो मात्र वेगळे, अनुभव मात्र वेगळा असतो. आणि दर पावसाळ्याचा अनुभव वेगळा याच्यासाठी असतो कारण आपण तेवढे जगलेलो असतो, पुढे गेलेलो असतो. मला सुद्धा आता असं वाटतं की कविता लिहिताना ती कोवळीक नसली तरी सुद्धा आत्ताचा मॅच्युअर्ड पाऊस आहे, पोक्त पाऊस आहे, अनुभवी पाऊस आहे आणि तो तसा असायला हरकत नाही. आणि पोक्त अनुभवी आवडतं सगळ्यांना. निश्चित. पण त्याच्यात आजही तो एक तुझं जे म्हणणं आहे की कोवळेपणा नसला, म्हणजे त्यातला इनोसन्स अजूनही बरकरार आहे तुझ्या त्या पोक्तपणात आणि ते तुझ्यातलं मूल तू जपलेलं आहेस, हा त्यामधला फार महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. कारण ते प्रौढ तुझ्या मनातलं जरी वाटत असलं तरी तुझी कविता वाचताना आम्ही अजूनही अल्लडच होत असतो. थँक्यू सगळ्या. आणि गुरु, ह्या म्हणजे किशोर गणवेशमध्ये तुझ्या समोर उभा राहिला त्यावेळेला, म्हणजे त्या सगळ्या गोष्टींमधला तो वीटभट्टीवरचा कामगार, एकीकडे आपण किशोर कविता वाचताना गुलजारांसोबतचा किशोर, परफॉर्म करणारा खराशेमधला किंवा अगदी वेगवेगळ्या पद्धतीचा किशोर, हा आपण बातपश्मिनेकीमधला वगैरे, तुला कसा त्या क्षणाला एक ॲक्टर म्हणून वाटला, को आर्टिस्ट म्हणून वाटला? मला नेहमीच वाटतं की तुम्ही व्यक्त होताना म्हणजे ॲक्शनपेक्षा रिॲक्शन सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. तर त्यावेळेस किशोर असेल किंवा स्मिता असेल आणि त्या वीटभट्टीचा तो माहोल असेल, तर त्या दोघांनाही पाहताना मला असं वाटलं की ते वीटभट्टी कामगार आहे. मी त्या भूमिकेत इतके ते गेले होते. मी तिथे गेलो तेव्हा मला वाटतं स्मिता तांबे तिथे कुठे आहे मला माहीत नव्हतं. ती त्या वीटभट्टी कामगारांबरोबर ती विटा बनवत होती, सराव व्हावा आणि त्या सहजपणा यावा म्हणून. त्यामुळे मी तिला ओळखलंच नाही तिथे, किंवा किशोर त्या कपड्यात आणि त्या लुकमध्ये. त्यामुळे समोरून जेव्हा तसं असतं तेव्हा तुम्ही आपोआप ते रिॲक्ट होत जाता. त्यामुळे त्या भूमिकेतलं माझं व्यक्त होणं हे त्या पात्रात त्याचं समरसून जाणं जे होतं त्यामुळे ते व्यक्त. कारण किशोर म्हणून जर मी बोललो असतो तर कदाचित माझं एक्सप्रेशन वाईज किंवा ते कुठेतरी गंडलं असतं. त्यामुळे ते चांगलं झालं. आणि तशा अर्थानं तू दोन पद्धतीचा सावकारच साकारलायस, नटरंग मधलाही आणि इथलाही.
हा तो माझोडे पण आहे पण इथे मस्करी पुरता. त्याने वाटलं की थोडासा माजोरड आणि उद्धट आहे, तर त्याने मी ते करेन असं त्याला दिग्दर्शकाला वाटणं हे त्याचं मोठेपण. आणि किशोर जे होतं की अरे हे गुरु हे करू शकेल, कारण अदरवाईज माझ्या वागण्यात किंवा बॉडी लँग्वेजमध्ये आणि त्या भूमिकेतला पूर्णपणे एक टोकाचं होतं. तर जस्टिफिकेशन किती दिलं तरी ज्याच्या नावात गुरुच आहे आणि त्याचं गुरुबळ मोठं आहे. हा गुरुबळ मोठं आहे. पण मला तुम्हा दोघांकडून एक एक कविता ऐकायला आवडेल, आणि गुरुची कविता आपण नंदेशकडून हा. त्याच्या आवाजात ऐकूया. हा. कारण मला तरीही मधल्या तुझ्या ज्या पावसाच्या कविता आहेत ना, हा. किलर आहेत. आणि गुलजार साहेबांनी त्याला दिलेलं नरेशन, म्हणजे तू त्याचं काहीतरी व्हिडिओ तू करावास अशी माझी Actually इच्छा आहे. करायला पाहिजे. म्हणजे मयुरेशला तू सांगून किंवा काहीतरी तुम्ही दोघांनी इनिशिएटिव्ह घेऊन तुमचा एक म्हणजे जगजीत आणि गुलजारचं जसं जब कोई बात चले आहे ना, तसं तुम्हा दोघांनी एकत्र येऊन काहीतरी करावं आणि जे व्हिडिओ मधलं असावं, म्हणजे जी आणि अर्काईव्ह करा यार. म्हणजे मला कायम वाटतं की तुम्ही हे नुसतंच असं बोलता, मी बाऊलची वाट बघतोय. म्हणजे बाऊल येईल ह्यावर. म्हणजे यंदाच्या पावसात मुक्तपणे भिजल्यानंतरच बहुधा बाऊल येईल. बरं, ही कॉफी शॉप नावाची कविता आहे. गुरु आहे का? काहीच काम नसतं, काहीच काम नसतं, घरी थांबून कंटाळलेलो असतो आपण. घरी थांबून कंटाळलेलो असतो आपण. निघतो घराबाहेर निरुद्देश भटकत पोहोचतो एका कॉफी शॉप पाशी, ज्याच्या वायफाय रेंजवरून दरवळत आपल्यापर्यंत पोहोचतं एक निमंत्रण अदृश्य, ज्याच्या सुगंधी पायऱ्यांवरून आपली पावलं सहज शिरतात आत, शोधतात खिडकीजवळची जागा. ऑर्डर केलेला ब्लॅक कॉफीचा मग समोर येताच रोस्ट कॉफीचा दर्प हात उंचावत पांढरी धुराची रिबीन होऊन नाकाला स्पर्श करत डोळ्यात देखत डोक्यात शिरतो. कुठेच जायचं नसतं तरी एक एक घोट नेतोच आफ्रिकेतल्या घनदाट कॉफीच्या मळ्यात, जिथे झाडांच्या पानांवर, देठांवर, सालींवर, पशु पक्षी साऱ्यांवर साचलेली असते एक एक झिंग उग्रशी. जराही हलायचं नसतं. अशा अवस्थेस दुपारपासूनचे आपण संध्याकाळी काळ्या कॉफीच्या द्रवासारखेच होऊन जातो, मऊ काळोख, काहीच काम नसणारा. परततो तेव्हा आपल्या घरच्यांना जाणवतो आपल्याही नकळत आपल्या शरीराला लपेटून आलेला कॉफीचा दरवळ. तेव्हा कुठे त्यांना कळतं की दिवसभर आपण कॉफीच्या मळ्यातच काम करत होतो पोटा पाण्यासाठी. कॉफीच्या मळ्यातच काम करत होतो पोटा पाण्यासाठी. तसं पावसावरती हिंदीमध्ये एक काय लिहिलंय, म्हणजे कुठेही जाण्यापूर्वी एक दारावर इशारा असतो, वॉर्निंग, की इथे शिरण्यापूर्वी. तर शहरात शिरण्यापूर्वी पावसासाठी एक वॉर्निंग आहे कि ऐ काले बादल, ऐ काले बादल, दुआओं में मांग रहे हैं अब तक जो तुझे नीली छतरी वाले से. दुआओं में मांग रहे हैं अब तक जो तुम्हें नीली छतरी वालों से. कल लाल पीली नीली काली छतरियों की आड़ लेकर तेरी शिकायत भी उसी से करेंगे. कल लाल पीली नीली काली छतरियों की आड़ लेकर तेरी शिकायतें भी उसी से करेंगे. तब मायूस ना होना, तब मायूस ना होना, पर यही हकीकत है, ज़रूरत के मुताबिक रंग बदलना, ज़रूरत के मुताबिक रंग बदलना जमाने की आदत है. क्या बात. की शहरातला पाऊस जो यावा यावा म्हणून आपण खूप रडतो, आणि एक ठराविक आपली तलाव भरलं, पाण्याचा 100% साठा झाला म्हटलं की आता जाऊ दे असं म्हणतो आपण. तर ते त्याच्यावरती क्या बात. वा. या नभानं या भुईला दान द्यावं आणि माझ्या पापणीला पूर यावं. म्हणजे खरं तर गणवेश बघितल्यानंतर अनेक प्रेक्षकांचं असं होईल असं मला वाटतं. लोकांपर्यंत पोहोचावं अशी मनापासून इच्छा आहे. 24 तारखेला सगळ्यांनी थिएटर. आणि मला खूप असं वाटतं की सिनेमा प्रमोट करणं वेगळे, ही तुझी जातकुळी नव्हे, किंवा त्या पद्धतीने तू कधी कॅमेरासमोर आलाही नाहीयेस, कधीच आला नाहीयेस. आणि तू ज्या वेळेला प्रेक्षकांना सांगशील, तुझा एक स्वतःचा प्रेक्षक वर्ग आहे, तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे, गुरुवर विश्वास ठेवणार आहे, अतुलच्या कामावर पहिल्यांदा ते बघतील आणि मग विश्वास ठेवतील. तो लिटमस टेस्ट व्हायचा आहे. पण या सगळ्यात तू प्रेक्षकांना थेट आवाहन कर असं मला वाटतं, कारण हा गणवेश त्यांच्यासाठी जाणीवांचा एक वेगळी वस्त्र लेण्यासाठी त्यांना फार मदत करेन असं मला वाटतं. मग 24 तारखेला आमचा जो गणवेश चित्रपट येतो आहे तो अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे मराठी सिनेमासृष्टीसाठी असं मला वाटतं. सैराटने नुकताच यशस्वीतेचा आभाळ गाठलेला आहे आणि तसाच एक ग्रामीण विषय घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या समोर येतो आहोत.
या चित्रपटाची स्टारकास्ट खूप तगडी आहे. मुक्ता बर्वे असेल, स्मिता तांबे असेल, दिलीप प्रभावळकर असेल, गुरु ठाकूर असेल, नागेश भोसले असेल, गणेश यादव असेल, स्मिता तांबे असेल, मी आहे त्याच्यामध्ये. या सगळ्यांनी या चित्रपटामध्ये खूप सुंदर कामं केली आहेत. विषय खूप सुंदर आहे आणि मला असं वाटतं की सैराटमधली कॅरेक्टर जशी सिंपल साधी खरी होती तशीच सगळी कॅरेक्टर याच्यातली आहेत जी तुम्हाला रिलेट होतील. तुम्ही सगळ्यांनी जरूर 24 तारखेला थिएटरमध्ये जाऊन पहा, कुटुंबासकट जाऊन पहा, मित्रमैत्रिणींसकट जाऊन पहा आणि यशस्वीतेचं सैराटनंतर पुन्हा एकदा एक माप गणवेशच्याही पदरात टाका ही विनंती. निश्चित. आणि मला असं वाटतं की एबीपी माझा आणि ठाणठाणचा प्रेक्षक तेवढा सूदने चोखंदळ आहे आणि त्याला निरक्षीर विवेक आहे. त्यामुळे तो या सिनेमाच्या पाठी खंबीरपणे उभं राहील अशी त्यांच्या वतीने ग्वाही देतो तुम्हा दोघांनाही. आणि इतक्या आपलेपणाने बोललात, पण एक वेगळी झिंग, एक वेगळा कैफ खरं तर नंदेशच्या आवाजात आहे. आणि गुरुने लिहिलेलं गाणं ते नंदेशने, पुढे आहे नंदेश, बोलूया आपण त्याला. खरं तर नंदेश आलाय, पण तू आता काहीतरी त्याच्यात 2 ओळी गुणगुणल्यास त्या मला परत गुणगुणाची एक दरख्वास्त. नाही नाही, तू आत्ता एक पावसावरच्या. पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी, पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी, पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी. क्या बात आहे. तिथे तर पाऊस करतो तिला वेडा पिसा, तिथे तर पाऊस करतो तिला वेडा पिसा, इथे घर माझे बुडाले तिला सांगा. क्या बात हो. पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा. क्या बात आहे नंदेश, तू आलायस. एक खरं तर तो माहोल लोकसंगीताचा आहे, वारसा तशा अर्थानं. तर अशा पद्धतीचा पाऊस लोकसंगीतातून कसा घुमतो किंवा काय? हां, आता जी परिस्थिती आता सगळे चातकासारखी वाट पाहत आहेत त्या पाण्याची आणि डोळ्याचंही पाणी उभं राहिलं की कसं पाणी गळतंय की कधी येतोय तो एकदाचा. त्याच्यावर बाबांचं एक गीत मला आठवतं इकडे. पडरा पाण्या पड तू जाई जुई, हे पडरा पाण्या पड तू जाई जुई, शेत माझ लईता नेल, शेत माझ लईता नेल चातकावानी, पडरा पाण्या पड तू जाई जुई, शेत माझ लईता नेल चातकावानी. काय त्या शब्दांमध्ये पण तो गोडवा आहे, माधुरी आणि तेवढंच कारुण्याने भरलेलं आहे रे ते. या सगळ्यात म्हणजे एकतर गणवेश, यंदाचा पाऊस तुझ्यासाठी वेगळा आहे, सुरांनी बरसणार आहे, तू दिसणार आहेस रुपेरी पडद्यावर वेगळ्या अर्थानं. कशा अर्थानं म्हणजे त्यातला पोवाडा वगैरे आहेच, पण एक टिचभर स्वप्नासाठी हे जे काय आहे, क्या बात आहे यार. सरांना लिहिलंय इतकं सुंदर. आणि कसं असतं, मला नेहमी वाटतं की ही मंडळी जी आता ही ती चाल घेऊनच येतात किंवा तो भावार्थ जो आहे तो घेऊनच ते गाणं बनलं जातं. आणि त्या मुलाचं मला कौतुक वाटतं की त्यानं इतकं छानपैकी ते संगीत बांधलंय. मला असं वाटत नाही की कुठे नवखा संगीतकार त्याच्यात दिसत नाही आणि त्याच्यात ते असं समर्पक असं एकजीव झालेलं आहे. त्याच्यामुळे ते गाणं मलाही गाताना फार मजा आला. कारण एकतर पोवाडा किंवा काही शूरगीतं किंवा काही वेगळी गीतं, काही उडती गाणी कुठे आम्ही गातो, पण या अनुषंगानं असं वेगळं गीत गायला मिळणं आणि फार म्हणजे टेन्शन असतं अगदी. कारण तुम्हाला फार शब्द सांभाळायचे असतात, तुम्हाला तो जो ज्याच्यावर ते गाणं चित्रित होणार आहे ते सांभाळायचं असतं, सगळ्या गोष्टी संगीतकाराला सांभाळायचं असतं. त्याच्या मनात काय आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला गायचं असं सगळ्या गोष्टी. तर माझ्यासाठी फार नवीन अनुभव होता आणि फार वेगळं विलक्षण गोष्ट. एकतरी की चळवळ आहे गणवेश, ही एक वेगळ्या अर्थाने चळवळ आहे. मला असं वाटतं ती थांबली पाहिजे कुठेतरी. एक पिता त्या मुलासाठी इतकी धावपळ करतो. आजही ती परिस्थिती बऱ्याच ठिकाणी होती आहे. तर ती चळवळ आहे. मला वाटतं प्रत्येक उंबरठ्याच्या आत तसा बाप आहे. एक्झॅक्टली. तर ते गाणं गायला मला मिळालं, फार फार आनंद वाटला. निश्चित. आणि आम्हाला ऐकायला आवडेल. बिलकुल. काडी काडी जगण्याचा सावरेना तोल, काडी काडी जगण्याचा सावरेना तोल, टिच भर सपनाला बी आबाळाचं मोल, टिच भर सपनाला बी आबाळाचं मोल.
कधी भूक भाकरीची चंद्राबानी होई, टाचा घासून झिजती तेव्हा ते येई. कधी भूक भाकरीची चंद्राबानी होई, टाचा घासून झिजती तेव्हा ते येई. उगाला बाबा कितीदा नशिबाला बोल, उगाला बाबा कितीदा नशिबाला बोल. टिच भर सपनाला बी आबाळाचं मोल, टिच भर सपनाला बी आबाळाचं मोल. आणि तू खरं तर गाताना त्याच्या अंगावर काटा जो उभा राहिला, तो दर्द त्याच्या आवाजात नाही उतरला. क्या बात आहे. आणि तुझ्या शब्दांना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला असं न्याय वाटतं. मिळाला नक्कीच. खूपच छान झालं आणि सगळे आम्ही चातकासारखी वाट पाहतोय. इतका चांगला सुंदर विषय लोकांपुढे येणार आहे आणि इतकी चांगली मंडळी त्याच्यात काम करतायत. याने पण साहेबांनी पण काम केलंय, तर आम्ही दोघेही त्यात आहे आणि खूप मजा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की पडद्यामागे आतापर्यंत इतकं काम केलेली माणसं पडद्यावर येत आहेत आणि तीही या माहोलात. म्हणजे त्यातला तो एक खरं तर दुग्ध शर्करा योगच म्हणता येईल या सगळ्यामधला. पण मला तुमच्या तिघांकडून हा गप्पांच्या मैफिलीचा म्हणजे खरं तर आपण भैरवी आळवताना तुमच्याकडून एक, यांच्याकडून कविता आणि तुझ्याकडून एखादं गाणं असं मला अपेक्षित. मला वाटतं मी 2 कविता म्हणून झालेल्या आहेत. तू याच्या गाण्याने आपण शेवट करूया. करूया पण तू एखादी म्हणावीस अशी माझी इच्छा आहे. म्हणजे गणवेश मधला बाप आपल्या मुलासाठी म्हणतोय. म्हणजे आपल्या बाबांनी पण आपल्याला असंच म्हटलं असेल की, पुस्तकं नावाची कविता आहे. मी गेल्यावर तुला वाटेल की आपल्या बाबांनी वाचली आहेत ही सारी पुस्तकं. मी गेल्यावर तुला वाटेल की आपल्या बाबांनी वाचलीत ही सारी पुस्तकं. पण नाही, अर्धही वाचता आलेलं नाही, येणारही नाही हे ठाऊक होतं मला, तरी मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं. माझ्यासाठी माझ्या बापानं काहीच सोडलं नव्हतं मागे, माझ्यासाठी माझ्या बापानं काहीच सोडलं नव्हतं मागे. ही अक्षर ओळख सोडून फक्त, जिच्या मागे धावत मी पोचलो इथवर तुला सांगण्यात समजावण्यासाठी की मलाही सोडता येणार नाही मागे काहीच तावर जंगम तुझ्यासाठी. ही काही पुस्तकं आहेत फक्त, ही काही पुस्तकं आहेत फक्त, जी तुला दाखवतील वाट, चालवतील, तुला थांबवतील, कधी पळवतील, कधी निस्तब्ध करतील, बोलतं करतील, कधी टाकतील संभ्रमात, सोडवतील गुंते, वाढवतील पायाखालचा चिखल, कधी बुडवतील, तरवतील, कधी वाहवतील, कधी थोपवतील प्रवाह, अडवतील, तुडवतील, सडवतील, बडवतील, हरवतील, सापडतील, तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं, तुझ्याशी काहीही करतील ही पुस्तकं. तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन मी माझ्यातली धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो. तशीच ही पुस्तकं उघडतील मधोमध, पसरतील हात, मिठीत घेतील तुला, आपोआप होतील हृदयाचे ठोके. यांच्यात रहस्य आहेत दडलेली, अनेक उत्तरही असतील, प्रश्नांमध्ये कदाचित कुठेच प्रश्नही नसतील. एक लक्षात ठेव, आपलं आयुष्यच पल्प फिक्शन, कधी क्लासिक, सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल, कधी कवितिक, कधी किचकट, कधी सोपं असतं. ध्यानात असू दे, या सगळ्यात वाईट काहीच नसतं. त्यावेळी हाती लागलेलं पुस्तक त्यावेळची गरज असतं, समज नसतं. मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील जी नेतील तुला जायचं आहे तिथे. मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील जी नेतील तुला जायचं आहे तिथे. फक्त मी असेन तिथं मात्र तुला पोचता येणार नाही. फक्त मी असेन तिथं मात्र तुला पोचता येणार नाही. कारण मी आधीच होऊन गेलेलो असेन तुझ्यासाठी. एखादी कथा, एखादी कादंबरी, एखादी कविता, एखाद्या पुस्तकातली माझी असह्य आठवण झाली की या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध. तुझा प्रवास बघ कसा सोपा होऊन जाईल, तुझा प्रवास बघ कसा सोपा होऊन जाईल. पावसाची वाट बघण्यावरचीच कविता आहे, पण ती प्रेयसी प्रियकराची वाट बघते. आणि आपण बऱ्याच वेळा बघतो की सगळीकडे पाऊस पडतो आणि एक गाव कोरडंच राहतं. तर ते मी सिम्बॉलिकली वापरलं की तो पावसाळा आहे आणि ते सिच्युएशन प्रमाणे लिहिली होती कविता की एखाद्या सगळ्या मुलींची लग्न होतं आणि एका मुलीचं लग्न होतं
ते दिसायला सुंदर असं सगळं असतं, पण तिचं गाव होत नाही, कळत नाही. तर तसं एखाद्या गावाचं होतं की सगळीकडे पाऊस पडतो, ते गाव कोरडंच राहून जातं. तर त्याच्यावर कविता आहे की ओलेता गंधित वारा आला घेऊन सांगावा, ओलेता गंधित वारा आला घेऊन सांगावा, पाझरला आतुर मेघ त्या दूर अनामिक गावा. मन चातक व्याकुळ वेडा इतकेच म्हणे हरखून, मन चातक व्याकुळ वेडा इतकेच म्हणे हरखून, येईल मेघ माझाही जाईल मला भिजवून, क्या बात. येईल मेघ माझाही जाईल मला भिजवून. व्याकुळ अशी नक्षत्रे कोरडीच केवळ जाती, व्याकुळ अशी नक्षत्रे कोरडीच केवळ जाती, भिजण्याच्या आशेवरती कोमेजून गेल्या रात्री, भिजण्याच्या आशेवरती कोमेजून गेल्या रात्री. क्या बात. संदेश. नमोदी माया भगवती अनादि सिद्धि मूळ प्रकृती, महालक्ष्मी त्रिजगती बया दारुघड, दारुघड दारुघड. हे दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, हे तेलंग लक्ष्मी दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, पंढरपूर वाशिनी दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया, दारुघड बया ता दारुघड बया. आई समद्याचं महाराष्ट्राचं भलं कर, या समद्या महाराष्ट्रात खूप पाऊस बरसू दे आणि आमचा गणवेश बी पावसासारखा भरू दे, आणि जिथं जिथं माणसं आहेत तिथं तिथं गणवेशचा चित्रपट जाऊ दे, आणि आमच्या महाराष्ट्रात पाऊस बरसू दे. माझ्या आईचा गोंधळ बोलताला बर संबळ, आम्हा रंकाची रावाची आई लय बोळ्या भावाची, तुळजा नावाची जगदंबा आदि मायाती मूळ रंभा, सदा निवारी आबळ सदा निवारी आबळ, माझ्या आईचा गोंधळ बोलताला बर संबळ, उध 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 उध. याच्यानंतर काही बोलावं असं वाटत नाही. निश्चित खूप साऱ्या शुभेच्छा. इतका आपलेपणाने तुम्ही बोललात, गप्पा मारल्यात आणि चार छान लावलेस नंदेश. थँक्यू सो मच. थँक्यू आम्ही तुला पण इतक्या आपुलकीने आम्हाला अरे नाही. आणि या पावसात नक्की जाऊया. बाय बाय. थँक्यू सो मच आणि विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू डिअर, थँक्यू.